षटकार चौकार आणि विकेट हॅट्रिक यांच्यासाठी दादू दरीकर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. या मॅचसाठी फार मोठी संधी आहे. एकीकडे आपण पाहतोय कुणेगाव आणि त्याच्या विरोधात सोमजाई गुंडगे टीम. आज खरं म्हणायला गेलं तर आयोजकांच्या या दिलेलीची दाद जरूर देईल, कारण एकीकडे तुम्ही सर्व टीमचा विचार करायला गेलं तर एक वरई आणि दुसरी गुंडगे टीम जर या ठिकाणी सोडली तर मला वाटतं बहुतेक 6 ज्या टीम आहेत त्या फार चांगला लांबवरचा प्रवास करून या मैदानापर्यंत पोहोचल्यात आणि त्यांचं मनस्वी कौतुक करेल. त्यातली एक कुणेगाव टीम आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जव्या मॅचकडे अर्थात सोमजाई गुंडगे आणि कुणेगाव यांच्या विरोधात चालू असलेला सामना दोन्ही टीम आपण पाहतोय सध्या अगदी दावेदारी करताना दिसणार आहेत. परंतु एकीकडे तुम्ही पाहायला गेलं तर आजच्या या सेकंड राऊंडमधून तिसऱ्या राऊंडमध्ये पोहोचलेली टीम अर्थातच सिद्धिविनायक इनगाव टीम आपल्याला पाहायला मिळाली. आणि अगोदरच्या मॅचमध्ये आपण पाहिलं त्या ठिकाणी फर्स्ट राऊंड मात्र जिंकून सेकंड राऊंडसाठी क्वालिफाय झालेली टीम आहे लाडिवली. आणि आता या दोन संघादरम्यान जो जिंकेल तो मात्र लाडिवलीशी 2 हात करण्यासाठी सज्ज राहील. चला सलामीची जोडी मैदानात कुणेगाव टीमची बॅटिंग आपल्या वाट्याला पाहायला मिळते आणि संतोष आणि त्याच्या समोर विशाल गोलंदाजी मार्क वरती. अर्थातच गोलंदाज संकेत फायर अँड फाईट. चांगला बॉल संकेतच्या माध्यमातून अगदी अपेल तंत्राचा वापर केलाय. शरीरावरती बॉल जरूर आदळलाय. टप्पा घेतल्याच्या नंतर मात्र बॉल अगदी डोक्यावरती आदळला की काय बहुतांशी तसाच प्रकार सध्या मैदानात पाहायला मिळतोय. चला ऑफिशियल आपण चेक करा आणि बाकीच्यांना विनंती आपण फिल्डिंग सेट करा. पहिला बॉल शरीराचा वेध घेताना जरूर दिसलाय. डॉट बॉलची संगता गोलंदाज संकेतच्या माध्यमातून एक अटॅकिंग पॉवर सध्या दाखवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चांगला फटका उचलण्याचा प्रयत्न. परंतु या क्षणी काय घडलंय पहिल्याच बॉल वरती संतोष नावाच्या वादळाला दिली गेलेली शांतता आणि या ठिकाणी पहिला विकेटचं पतन. संकेतने पहिल्याच बॉल वरती संतोष दाखवून दिलं होतं यावेळी की कशा प्रकारे मी गोलंदाजी करतोय. थोडा बॉल शरीरावरती आला, थोडासा दुष्परिणाम सुद्धा त्याचा भोगावा लागला आणि दुसऱ्या क्षणाला हलकीशी बाट साकारत असताना मात्र संतोषची विकेट. जर विकेट आले तर मात्र प्रभाकरजी देशमुख यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. आणि विकेट हॅट्रिक नोंदवली तर मला वाटते दादू दरेकर यांचं पारितोषिक कंटिन्यू राहणार आहे. विकेट हॅट्रिक, षटकार हॅट्रिक किंवा चौकार हॅट्रिक. चांगला बॉल, चांगला बॉल. क्या बात आहे. खरं म्हणायला गेलं तर आज चांगला फटका आहे, चांगला फटका यावेळी. खरं म्हणायला गेलं तर सुरुवात चांगली झाली आहे, कारण आपल्या नियोजित विवाहाची सुरुवात करत असताना फार आज चांगली मुहूर्ताची मेढ रोवल्या. सत्यनारायणीची पूजा साकारत असताना संकेत आज मैदानात दाखल झाले.
खरं म्हणायला गेलं तर वैवाहिक जीवनासाठी त्यांना शुभेच्छा देणं फार गरजेचं आहे. त्या सुद्धा आमच्या या मंचाकडून लाख लाख शुभेच्छा असतील तुम्हाला. संकेत आपण पाहतोय की गोलंदाजी मार्ग वरती आहे. षटकार जरूर आलाय परंतु पहिले 3 बॉल अगदी खतरनाक फेकले आणि त्याच्यावरती संतोष नावाच्या वादळाची एक शांतता जरूर पाहायला मिळाली त्याच्या माध्यमातून. आणि या ठिकाणी आपण पाहतोय 5 बॉलचा तरार संपला. एका विकेटचं नुकसान आणि 7 धावा या धावफलकावरती आहे. एकदा उचलण्याचा प्रयत्न परंतु यावेळी डॉट बॉलची संगता. पहिला षटक 7 धावांवरती. चला टीम मीटिंग नको वारंवार प्लीज. संजय गुडगे टीम पहिलं षटक फार इकॉनॉमिकल फेकलं गेलाय. महत्वपूर्ण विकेट तंबूच्या आसऱ्याला सलामीची जोडी फोडण्यात संकेत या गोलंदाजाला यश जरूर आलंय. दादूजी दरेकर आपणास विनंती आपण मंचावरती या. समीर शिंदेसाठी थोडं वेगळं पारितोषिक आहे. आणि केची मापदी वर्णी टीमची कोच या ठिकाणी उपस्थित झाल्यात. सध्या मला वाटते कालच त्यांचं फ्लाईट लँड झालंय. काल ते युरोपला होते. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय परंतु इथे सिंगल पाहतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. चांगली फिल्डिंग स्लोवर गतीचा बॉल कार्पेट पद्धतीने बॉलला ट्रॅव्हल केला गेला. दरम्यान एक धाव धावफलकावरती येते. एका धावेच्या मदतीने दुसऱ्या षटकाच्या गोलंदाजीला होतोय प्रारंभ. समीर शिंदेंनी जर विकेट हॅट्रिक नोंदवली तर दादू दरेकर यांच्याकडून तब्बल त्यांच्यासाठी केवळ 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. चांगला फटका यावेळी मात्र अगदी सहजरित्या बॉलला ट्रॅव्हल केलाय. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून बॉल ट्रॅव्हल होतोय. खणखणीत दणदणीत ब्रँडेड सिक्सर. समीर शिंदे विकेट हॅट्रिक जर नोंदवली तर दादू दरेकर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज. खरं म्हणायला गेलं तर उशिराने झाले. कारण एक संपूर्ण क्रिकेटमध्ये मी सातत्यपूर्ण सांगत असतो की ज्यावेळी तुम्ही क्रिकेट खेळताना तुम्हाला मैदानात ऍक्टिव्ह राहणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही मैदानात ऍक्टिव्ह नसाल तर संपूर्ण टीम डिॲक्टिव्ह परिस्थितीत पाहायला मिळते. परंतु इथे घडलं वेगळंच. जर बॉलकडे लक्ष असतं तर मला वाटतंय सहजरित्या झेल झाला असता. परंतु असो, क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी कोणाचं पारडं जड होईल माहीत नाही आहे. परंतु सध्या फलंदाजाची सरशी मैदानात पाहायला मिळते. समोर आहे बॅटर. आता चांगला फटका यावेळी क्षेत्ररक्षक तैनात, ज्याने संतोषचा झेल टिपला होता. खरं म्हणायला गेलं तर गोलंदाजी साकारत असताना संकेतच्या गोलंदाजीवरती संतोष नावाचं वादळ त्याने शांत केलं होतं. तोच
फिल्डर आपण पाहतोय सध्या मैदानात, चांगली फिल्डिंग सजवतोय कुणेगावच्या विरोधात. आणखी एक चांगला स्ट्रोक आणि तोच फिल्डर पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. फार चांगली झेल, फार चांगली झेल आपण पाहतोय. चला, निर्णय आपला आलाय टेक्निकल टीमचा, कारण या फिल्डरवरती विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. कारण ज्यावेळी त्याने कॅच टिपली आणि काही क्षण तो मात्र तो पाय रोवून तसाच उभा होता, याचा अर्थ तो दाखवून देण्याचा सुद्धा प्रयत्न करत होता की मी अगदी अचूक झेल टिपलाय. त्याचं सुद्धा कौतुक करावं लागेल. यस, इथे विकेट येईल. मी नाही पाहिलं, आम्ही नाही पाहिलं. गणेश मला वाटतं न्यू बॅटर. चला, मॅच ऑन होईल. गणेश न्यू बॅटर आपण पाहतो मैदानात दाखल झालेत. टेनिस क्रिकेट जगतात ही एक टेक्निक जरूर आली आणि खरं म्हणायला गेलं ना तर अगदी जशा पद्धतीचे आजकाल मोबाईल आहेत, स्कोर मात्र जाऊन पोहोचलाय तो अद्यापपर्यंत 9 आकड्यावरती. या षटकात आल्यात 9 आणि पहिल्या षटकात आल्या होत्या 7 धावा. टोटल जाऊन पोहोचले 16 आकड्यावरती. थोडं असं होतं कधी कधी, कारण काही गोष्टी थोड्या दुर्लक्षित जरूर होतात. असो, आमच्याकडून सुद्धा माफी मागतो आम्ही, कारण कधी कधी काही घडतं. मी बघितलं, कारण या फिल्डरवरती मी मगाशी सुद्धा म्हटलं तितका विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आणि राहिला मोबाईलचा प्रश्न, मगाशी सुद्धा तशाच पद्धतीचा एक प्रकार मला वाटतं चिखले टीमच्या बाबतीत हे दाखवत असताना सुद्धा कधी कधी टेक्निकल टीम आणि त्याच्यामधली तफावत मोबाईलमध्ये कॅरी होते की नाही, हा सगळा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. कारण ज्या पद्धतीचे मोबाईल आजकाल तयार झालेत आणि असं म्हटलं जातं ना की 3Dचा जमाना आहे, आणि या परिस्थितीमध्ये जर आंतरराष्ट्रीय लेवलचं तुम्ही क्रिकेट पाहायला गेलं तर त्या पद्धतीचे मेगा पिक्सेलचे कॅमेरे त्या ठिकाणी असतात. इथे असो, KTCचं सुद्धा कौतुक करेल, फार चांगलं प्रक्षेपण त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जात आहे. अजिंक्य पवार यांची संपूर्ण टीम गौरव सर, जरा व्यासपीठाची थोडीशी सेवा होते आपल्या माध्यमातून. गौरव शिर्के, चांगला फटका यावेळी जरूर पाहतोय, परंतु अगदी बॉलरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. सिंगल पाहतोय, सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते, जाऊन पोहोचते ती अद्यापपर्यंत 17 आकड्यावरती.
इथे जेल होईल. आणखी एक विकेट पाहायला मिळतीये. फार काटेकी टक्कर सध्या मैदानात चालू आहे. खरं म्हणायला गेलं तर सोमजाई गुंडगे टीमचं कौतुक करावं लागेल. त्यानंतर आपण पाहतोय फार चांगला संघर्ष करत असताना एक पॉवरफुल बॉलिंग अटॅक. मी तर म्हटलं होतं की पहिल्या षटकाचा विचार करायला गेलं 7 धावा खर्च केल्या. त्यानंतर आले समीर. षटकार काहून सुद्धा समीरने त्या ठिकाणी 9 धावा खर्च केल्या. परंतु यावेळी मात्र अगदी तिसरं षटक घेऊन आलेला प्रणय आपण पाहतोय. परंतु पिचिंग लाईन मध्ये थोडीशी चुकी पाहायला मिळाली. आउटसाइड द ऑफ स्टंप. ऑफिशियलचा डिसिजन आहे वाईट. परंतु आता इथे समीर शिंदे यांच्या माध्यमातून घेतला जातोय रिव्ह्यू. Yes, it is white ball. One line. Yes, हे सुद्धा सिद्ध सांगून देणं फार गरजेचं आहे. न्यू बॅटर सागर. प्रणय नावाचा हा गोलंदाज नियोजित खेळाडू सध्या आपण पाहतोय. खरं म्हणायला गेलं तर समीर शिंदे यांच्या तालमीत तयार होणारे खेळाडू आहेत आणि इथे एक चांगली परिस्थिती मैदानात ते निर्माण करतायत. अर्थात ज्याने कॅच टिपल्या होत्या 2 कॅच टिपल्या मी तर म्हणेल. वन मोर विकेट. जबरदस्त झटके दिलेत आज संघासाठी. फार लाभदायक आहे प्रणय मी तर म्हणेल. 2 झेल टिपले ते संतोष. त्याच्यानंतर आपण पाहिलं की विशाल ज्यांच्या कॅच कॅरी केल्या त्याने फिल्डिंग साकारत असताना. आणि आता तिसरं षटक स्वतः वैयक्तिक फेकतोय. महेश तोरणे कुठे अर्थातच मला वाटते शो मॅच झाली ना त्यावेळी सुद्धा प्रणयने बॉलिंग अटॅक केला होता. परंतु मी म्हणेल चुकीचा बॉलिंग अटॅक झाला त्या टायमाला. परंतु यावेळेस शिकले भरपूर आणि या ठिकाणी पारितोषिक लागलं गेलंय. अर्थातच परत एकदा गोड नाही झाला. साखर कमी पडली काय. न्यू बॅटर राम. अर्थात ज्याने फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळी गॅप शोधले जरूर. परंतु बॉल जाईल डीप एक्स्ट्रा रिजन. 4 धावांसाठी चौकार. अर्थातच समीर शिंदेसाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज आणि त्यानंतर प्रणयच्या गोलंदाजीसाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज. संकेतला काला ठेवला दादू दरेकर यांच्याकडून हे पारितोषिक लागलं गेलंय. तानाजी कडू आमचे अगदी जवळून हा सामना पाहतायत. त्यांना माहिती आहे की नवीन खेळाडू आज
क्रिकेटच्या पटलावरती फार मोठा अधिराज्य गाजवत आहेत. जुन्या खेळाडूंना लाजवेल अनुभवी क्रिकेटपटूंना अगदी धारातीर्थ करण्याचा प्रयत्न ते करतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, गुड रनिंग बिटवीन द विकेट. खरं म्हणायला गेलं तर आमचे तोरणे साहेब मगाशी त्यांनी अंडर 19ला अंपायरिंगगिरी केली, त्यानंतर इथे स्कोररची भूमिका साकारली. त्यांचे सुपुत्र आहेत प्रणय. तीन षटकांचा खेळ संपला आणि टोटल मात्र जाऊन पोहोचले आहे 24 या आकड्यावरती. चौकार खाऊन सुद्धा अगदी 8च धावा खर्च केल्यात, परंतु 2 महत्त्वपूर्ण विकेट त्यांनी परतीचा प्रवास करायला भाग पडले. आतापर्यंत कुणेगाव टीमचा विचार करायला गेलं तर 4 विकेट गमावल्यात कुणेगाव टीमने. या ठिकाणी आपण पाहतोय चेतनजी चौधरी, अतुलजी देशमुख, बाबू गारे यांच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. त्या शुभेच्छांचा स्वीकार. चांगला फटका, हवाई हल्ला जरूर चढवलाय. इथे झेल झालाय ड्रॉप. उलट्या दिशेत कॅच करण्याचा प्रयत्न झाला, परंतु प्रयत्न चांगला होता. बॉल पर्यंत पोहोचले सुद्धा होते. इथे धावा येतील 2 आणि या 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकते 26 या आकड्यावरती. सव्वीस धावा धावफलकावरती. चांगला फटका, अगदी जागा बनवली, शरीरावरती बॉल घेतला आणि यावेळी बॉलला फक्त दिशा दिली आहे. बॉलला धाडलाय सीमारेखा पार. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून येतोय खणखणीत दणदणीत सिक्सर. नाही, फार चांगली ट्राय मी म्हणेल. प्रयत्न चांगला होता. पुष्कर इथे धावा 2 ने वाढल्या जातील. 34 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. प्रज्योत घोसाळकरने जर झेल टिपला तर प्रभाकरजी देशमुख यांच्याकडून 500 रुपये, बाबू दरेकर यांच्याकडून 500 रुपये. संधी मी तर म्हणेल 3 ओव्हर फार चांगल्या झाल्या आणि तदनंतर मी तर म्हणेल पहिला बॉल सुद्धा ऋषीचा चांगला. इथे जर षटकार आला तर दादू दरेकर यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज मिळेल या बॅटरसाठी. गोलंदाज ऋषी
आता फलंदाजाला या ठिकाणी परतावं लागेल. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. वाइड बॉल ला छेड़लाय खरं म्हणायला गेलं तर या बॅटरने. वाइड गेंद को छेड़ना और राह चलती लड़की को छेड़ना कानपट्टी के नीचे चपराक मिलती है. इथे मात्र एक धाव आली. एका धावेच्या मदतीने टोटल 41-40 या आकड्यावरती विजयासाठी 42 धावा संख्येची गरज आहे. सेकंड इनिंग मध्ये काय घडेल काय बिघडेल हे जरूर आपण ऐकूयात, परंतु डीजेच्या मधुर अशा संगीतानंतर
आणि जर समीर शिंदे यांनी षटकार हॅट्रिक ठोकली तर त्यांच्यासाठी स्पेशल पारितोषिक येते, 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल दादू दरेकर यांच्याकडून. चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक साठी दादू दरेकर यांच्याकडून तब्बल 500 रुपये. परंतु समीर शिंदे यांनी जर षटकार हॅट्रिक ठोकली तर त्यांच्यासाठी दादू दरेकर यांचं जे प्रेम आहे ते 1000 रुपयात कन्वर्ट होईल. समीर शिंदे यांनी षटकार हॅट्रिक ठोकली किंवा चौकार हॅट्रिक जरी ठोकली तरी श्रीवास्तव साहेबांकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. चला जाऊया मॅच कडे. अर्थातच संतोष फार चांगला बॉल आहे, अगदी गुड पिचिंग मी तर म्हणेल, चांगली डिलिव्हरी पाहायला मिळत होती. सुधीरजी श्रीवास्तव यांच्या माध्यमातून चौकार हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिक समीर शिंदेनी ठोकली तर 500 रुपयांचं कॅश प्राइज. आणखी एक चांगला बॉल. खरं म्हणायला गेलं तर बॅटरच्या स्लॉट मध्ये बॉल आहेत आणि इथे थोडाशा अंशी बॉल सरळरित्या निघून गेला ना की असं बरेचसा अंशी बॅटरला सुद्धा वाटतं की हा बॉल वाईट दिशेत कन्वर्ट होतोय की काय. आणि तसा प्रकार न पाहता अंपायरच्या निरीक्षणात ती कामगिरी फार चांगली असते आणि अशा वेळी हे फार मोठं महत्त्वपूर्ण वातावरण. चांगला फटका आणि ती समीर शिंदे बाद. महत्त्वपूर्ण विकेट, फार मोठा झटका आहे. खरं म्हणायला गेलं तर समीर शिंदेनी 2 बॉलवरती एक अंदाज येणं अपेक्षित होता, त्यानंतर फटका थोडा लेझी खेळलाय आणि अशा परिस्थितीत यावेळी समीर शिंदेना परतीचा प्रवास करायला भाग पडलाय.
संतोषच्या गोलंदाजाने मैदानात केलाय. पहिली विकेट संतोषची आपण पाहतोय कुणेगाव टीमने गमावली होती आणि तदनंतर अगदी आता या मॅचला आपल्याकडे हिरावून घेण्याचा प्रयत्न तो करतोय. 5 बॉलमध्ये 1 धाव खर्च केले. चांगला फटका यावेळी, परंतु बॉल मात्र थांबत नाहीये. बॉल जाईल सीमारेखा पार, येतोय तो मात्र डिपेक्षा रिजन 1 बाउन्स चौकार. आमचा मैत्रीचे शकभारी अर्थातच आपण पाहायला गेलं तर थोडं अडकीत त्यात सापडलाय समजाय गुणगी टीम. शेवटच्या बॉलवरती थोडा चौकार आला, चौकाराने थोड्या आशा पल्लवित जरूर झाल्यात, परंतु दाद देईल ती संतोष नावाच्या गोलंदाजाची. जर मगाच्या बॉलवरती जर आपण पाहायला गेला तर प्रणवने जर ती झेल टिपली नसती तर मात्र या मॅचचं चित्र आणखी वेगळं पाहायला मिळालं असतं. कारण आता संतोषने गोलंदाजी करत सांगितलं ॲज अ कॅप्टन म्हणून कुणेगाव टीमच्या संघर्षाला कशा प्रकारे मी वाचा फोडतोय ते दाखवून दिले गोलंदाजीत. म्हणजे बॅटिंग लाईन जर त्यावेळी कॅच झाला नसतं तर बहुतांशी बॅटिंग लाईन आणखी उंची पाहायला मिळाली असती कुणेगाव टीमची. परंतु असो, आता मात्र मॅचचं चित्र जरा वेगळं आहे आणि इथे गोलंदाज प्रशांत आपण पाहतोय सांघिक कुड्यात दुसरं षटक घेऊन. वाईड या ठिकाणी अतिशय दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. 1 लाईन वाईड. सिंगल लाईन आहे त्यामुळे विचार करा, तुमच्यासाठी हे फार महत्वाचं आहे. वाईड साठी सिंगल लाईन आहे. प्रशांत आपण पाहतोय 24 नंबरची जर्सी. फार चांगला बॉलिंग अटॅक कुणेगाव टीमचा आपण पाहतोय. मगाच्या सामन्यामध्ये लाडीवली टीम विजयी झाली आहे, जिच्या विरोधात विजयी टीम आपल्याला सेकंड राऊंडची मॅच खेळताना दिसेल. ऋषी आपण पाहतोय थोडं चित्र वेगळं आहे, कारण कीपरच्या भूमिकेत मला वाटतं आता संतोषच आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि एकीकडे तुम्ही जर पाहायला गेलं तर कीपिंग फार सुज्ञ चालू आहे. कारण मी म्हणाला ना, कारण जर तुम्हाला उंच झेप घ्यायची असेल तर अशा वेळी तुम्हाला 2 पावलं मागे यावं लागतं. संतोषने या बॉलवरती काय केलं हे संतोषला माहित. चांगला फटका आहे. संतोषने या बॉलवरती ऋषी नावाच्या वादळाला खेळण्यासाठी संधी निर्माण केली आणि आता या ठिकाणी असं वाटलं होतं संतोषला की जर डॉट बॉल याच्या बॅटला येत आहे तर मग इथे विकेट घेणं थोडं धोका ठरेल. अंडर 19 गुंडगे आणि वर्णी टीम तयारीत राहता. ग्रँड फिनालेच्या अगोदर अनाउन्समेंट नीट ऐका पुन्हा एकदा. हा, परंतु मी कॅमेरे पहिले चेक करणार. आज जे व्हॉलेंटियरच्या भूमिकेत दिसतील तेच उद्या अंडर 19 साठी असतील. ही फार मोठी चुकी आहे, फार मोठी चुकी मी म्हटलंय. कारण इथे बॉलचा फटका आला सुद्धा फिल्डरला माहितही नाही. त्यानंतर उशिराने मात्र बॉलला कॅरी करण्यासाठी धावले आणि इथे झेल झालाय ड्रॉप. चार बॉल. गोलंदाज प्रशांत जीवाचा आकांत जरूर करतायत. टोटल पोचले
14 आकड्यावरती. संघर्ष फार मोठा चालू आहे. नो 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 14 धावा धावफलकावरती. 42 धावा संख्येचं टार्गेट. 4 बॉल संपलेत. दादा पहिला बॉल वाईड आहे. पहिला बॉल वाईट, पुढचे दोन्ही बॉल डॉट. त्यानंतर आला षटकार, त्यानंतर आल्या 2. तो चौकार आहे का? ओके ओके असो. चौकार आहे. हा त्याच्यात बदल होईल, धावसंख्येच्या याच्यात बदल होईल, त्यात शंका नाही. असो असं षटकार लिहिला होता त्यामुळे थोड्या 2 वाढल्या. 12 धावा धावफलकावरती आहेत. Yes, it is wide outside the off stump. वाईडच्या मारणे एक अतिरिक्त बोनस धावफलकावरती जरूर पाहतोय. 13 धावा धावफलकावरती आहेत. लेफ्ट मारा. अगदी आपण पाहतोय इथे घडलंय काय ते पाहणं फार गरजेचं आहे. चला चेक केलं जाईल या ठिकाणी. आपण पाहतोय थर्ड अंपायरचं डिसिजन यावेळी आपण पेंडिंग आहे. टेक्निकल टीम केटीसी लाईव्ह. क्लॅरिटी आणि क्वालिटी यांचा संगम. काही क्षणातच हा निर्णय तुमच्यापर्यंत सुपूर्द होईल. बॅटर OUT आउट. फार मोठा झटका. इथे कोणत्याही प्रकारची धाव नसेल. धाव घेण्याच्या प्रयत्नात अगोदरच बॅटर बाद झाले.
लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. सांगी खोड्यातलं दुसरं षटक. लाडवली टीम चला आपण व्यासपीठाच्या बाजूला येऊन थांबायचंय. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 42 धावसंख्येचं टार्गेट समजा गुणगी टीमसाठी सज्ज झाला असताना इथे 11 बॉलचा तरार संपलाय. तेरा धावा धावफलकावरती आहेत. पुष्कर न्यू बॅटर. फटका सजवलाय जरूर. येतोय मिड डीप मिड विकेट. ही ती फिल्डिंग चुकीची. गणेश आज फार मोठ्या चुका तुमच्या माध्यमातून मैदानात सातत्यपूर्ण पाहायला मिळत आहेत. मगाचा एक झेल सुद्धा तुमच्या माध्यमातून ड्रॉप झाला. थोडं लक्ष दुर्लक्षित होता परंतु इथे बॉल कॅरी करत असताना दोघांच्या चुका. बॅकअप सुद्धा आला नाहीये. येतोय आशेचा किरण जागृत करणारा हा चौकार आणि या चौकाराच्या मदतीने 2 षटकांचा खेळ संपलाय आणि टोटल जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 17 आकड्यावरती. 17 रन्स स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. कंप्लीट. प्रति रफ्तार ही रणनीती जरूर आता आखावी लागणार आहे. बॅटिंग करणारी टीम गुंडगेला आणि तदनंतर आपण जर पाहायला गेलं तर संघर्षाची एक नांदी मैदानात असते आणि तसा प्रकार सध्या मैदानात पाहायला मिळाला. संतोष थोडा घायाल जरूर झाला होता पहिल्या इनिंग मध्ये परंतु सेकंड इनिंगला अगदी मॅचला कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. चांगला फटका आहे परंतु इथे क्षेत्ररक्षक तैनात. कोणतीही चुकी नाहीये. 1 मोर विकेट डाऊन.
महत्वपूर्ण विकेट. यस, इट इज वाईट आउटसाइड द ऑफ स्टंप. अतिरिक्त बॉलला केला गेला बाउन्स. तदनंतर त्याचा परिणाम या ठिकाणी भोगावा लागलाय. बॅटिंगसाठी आपण पाहतोय प्रणय. 10 बॉल आणि 22 धावसंख्येची आवश्यकता आहे. अजूनही मॅच कुठे गेलेली नाही आहे. इथे आणखी एक वाईट. वाईट तर बॉल अंपायरने डिसिजन दिलेला आहे. अजून घेतला नाही ते. आपण काय बोलू मागितलंय का ते? यस सर, यस, इट इज नो बॉल. जवळजवळ पिचिंगच्या बाहेर, लाईनच्या बाहेर पिचिंग झाली होती. असो, हे होणं फार अपेक्षित आहे. कारण कुणेगाव टीम चला निर्णय झालेला आहे. अर्थातच तुमच्या माध्यमातून हा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला आहे, फार महत्वाचा आहे. ऑफिशियल आदरणीय बाबू विश्वासे यांचा या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. हवाई हल्ला क्षेत्ररक्षक तैनात होईपर्यंत इथे चुकी झाली आहे. परंतु असो, 2 धावा तर या ठिकाणी कंप्लीट होण्याचा प्रयत्न. तिसऱ्या धावेसाठी प्रणव होईल बाद. बहुतांशी आपण पाहतोय धोक्याची घंटा यावेळी पत्करली. गरज नसताना अतिरिक्त रन घेण्याचा प्रयत्न. ऑफिशियल रनआउट साठी ना अंपायर? रनआउट साठी. ओके, अच्छा, 1 शॉट साठी सुद्धा चेक केलं जाईल. चला पाहूयात काय घडतंय. वन शॉट पण बघ, आउट तर आहेच ऑलरेडी. तो बराच लांब होता.
येस 2 धावा कंप्लीट आहेत सर. या सगळं भेटल प्रज्योत तांबा. 2 धावा या कंप्लीट होतील. 23 धावा धावफलकावरती या 2 धावेच्या मदतीने लागल्या गेल्यात. कठीण आहे रे तुमचं. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळी आपण पाहतोय. सिंगल तर कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होत होता परंतु इथे मात्र एकाच धावेवरती थांबलाय. एका धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 24 या आकड्यावरती. षटकाचा विचार करायला गेला तर अद्यापपर्यंत 2 बॉल शिल्लक आहेत ना अजून. या षटकातील 2 बॉल शिल्लक आहेत. 2 बॉल शिल्लक आहेत. हा बॉल सुद्धा येतोय डॉट. हा बॉल येतोय डॉट. लास्ट बॉल दिस ओव्हर. निर्णायक बॉल होता. खरं म्हणायला गेलं तर बॅटर फार मोठी चुकी दोन्ही बॉलवरती करताना दिसून आलेत. आता येणारे 6 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी करायचे आहेत 18 धावा. चला उद्या SSC चा रिझल्ट आहे. आजचीच रजनी. प्रणय नेक्स्ट इनिंग साठी तुम्ही तयार राहा. सुमित सध्या इथं वॉर्न करतायत. मला वाटते बहुतांशी 1 वाजता ऑनलाईन चालू होईल. तोपर्यंत तुमची झोपही पूर्ण होईल. चांगला फटका यावेळी जरूर पाहतोय परंतु इथे चुकी करत नाहीये. कोणतीही चुकी नाहीये. परतीचा प्रवास बॅटरचा. प्रज्योत आपण पाहतोय यांच्या प्रत्येक षटकारासाठी मनोज जोरे यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज. आणि ही मॅच जर प्रज्योत घोसालकर यांनी जिंकून दिली तर मनोज जोरे यांच्याकडून 3000 रुपयांचं कॅश प्राइज. 3000 लावलं त्यांनी.
धर माईक धर. जाऊया आपण मॅच कडे. अगदी पहिल्या बॉल वरती विकेट आली. दुसऱ्या बॉल वरती विचार करायला गेलं तर एक सिंगल पाहायला मिळाली. हा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, इट इज वाईड. आणखी एक करामत मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव सोमजाई गुडगे टीमचा पाहायला मिळतोय. कोणी बॅटर स्वप्नील का त्याचे मगाचे दोन्ही बॉल षटकाराचे होते ते नाही मारले. कॉन्फिडन्स नाही राहिला तेवढा आता असा विषय. नेक्स्ट बॉल निर्णायक काही बॉल आहेत. इथे सुद्धा फटका आपण पाहतोय. सिंगल जरूर येईल. सिंगलच्या मदतीने टोटल पुढे सरकली जाऊन पोहोचले 28 आकड्यावरती. 16 कशा 14 पाहिजे असतील. किती बॉल मध्ये 3 बॉल 14 ची आवश्यकता. हा बॉल आलाय डॉट. चला लाडवली टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत. आणि नेक्स्ट मॅच स्कोरर आविष्कार देशमुख. चला या आपण लास्ट बॉल ऑफ दिस मॅच. अंडर 19 चे कॅप्टन आहेत ते उद्याचे. परंतु काही असो आज आविष्कारच्या माध्यमातून बरीचशी मेहनत या ठिकाणी या स्पर्धेसाठी दिली जाते. ॲज अ स्कोरर, ॲज अ व्हॉलेंटियर. कुणेगाव टीमचा कॅप्टन. चला संतोष आपण त्वरित या टॉस साठी, कारण आता थांबून जमणार नाहीये. आता कंटिन्यू मॅचेस या प्रत्येक टीमला खेळाव्या लागणार आहेत. दादू दरेकर थोडे नाराज झाले समीर शिंदेवरती. खरं म्हणायला गेलं तर त्यांचं प्रत्येक वेळी पारितोषिक लावणं चला मॅच 3 ओव्हरची असेल परंतु चला पारितोषिक आमच्या प्रणव आपण पारितोषिक घेण्यासाठी या. आपलं वैयक्तिक पारितोषिक होतं. एक चांगली बॉलिंग अटॅक तुमच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि चला टॉस केला जाईल त्वरित. चला टॉस केला जाईल. मॅच कॉल असेल कुणेगाव टीमचा हेड आणि आलाय टेल.